नमस्ते पालक वर्ग हो व सर्व विद्यार्थी मित्रांनो. आज आपली तासिका कोणती तासिका आहे? आता कप बुलबुल विषयाची तासिका आहे. मग कप बुलबुल या विषयाअंतर्गत फक्त कपचे नियम किंवा चांगले विविध वर्तन आचरण हे त्याच्यामध्ये येतं. त्याचप्रमाणे मनोरंजनात्मक गोष्टी येतात, गप्पा गोष्टी, म्हणजे पूर्णपणे एन्जॉयमेंट आपली कप अंतर्गत बुलबुल अंतर्गत असते. त्याप्रमाणे तुम्हाला मी विविध गाणीसुद्धा शिकवलेली आहेत, बरोबर की चूक? आज तुम्हाला कशासाठी आणले की आपण एक आदर्श विद्यार्थी कसं बनलं पाहिजे, चांगलं विद्यार्थी कसं बनलं पाहिजे, किंवा आपण कशा प्रकारे शाळेमध्ये आपलं वर्तन हवं आहे, कशा प्रकारे आपलं घरामध्ये वर्तन हवं आहे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आजची ही तासिका सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. तर सर्वांनी हाताची घडी घाला, ताठ बसा. सूचना देऊ का मी? हां. तर बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही चुकीच्या सवयी असतात. चुकीच्या सवयी म्हणजे काय? तर आपण आता आपल्या दिवसाच्या सुरुवातीपासून दिवसाच्या शेवटापर्यंत आपण आपली दिनचर्या कशी असावी या संदर्भात चर्चा करणार आहोत. चालेल? बघा, आपण दैनंदिन जीवनात सकाळी किती वाजता उठतो? सरासरी साधारणतः 7 वाजता 8 वाजता उठतो. ठीक आहे, आपल्याला शाळेच्या वेळेनुसार आपण उठतो. तर दिवसाची सुरुवात कशी असावी की जे मी करतो ते तुम्हाला सांगणार आहे, बरोबर आहे? मी ज्या गोष्टी करत नाही तर मी सांगणार पण नाही. सकाळी उठल्या उठल्या आईला आधीच रात्री सांगून ठेवायचं, मला सकाळी गरम पाणी किंवा कोमट पाणी हवं आहे. सांगायचं म्हणजे ऑर्डर सोडायची नाही, रिक्वेस्ट करायची, विनंती. ठेवशील का? उठलं की छानपैकी उठल्या तोंडावर पाणी मारायचं, थंड पाणी किंवा काय असेल गरम पाणी, आणि 1 ग्लास ते कोमट पाणी असतं ते प्यायचं. ते पिऊन झालं की मग तुमच्या पोटामध्ये विविध बदल निर्माण होणार, थोडीशी कळ मारणार काय, मग तुम्हाला टॉयलेटला जाण्याची इच्छा निर्माण होणार. मग टॉयलेटला जायचं, छान प्रकारे आपले प्रातःविधी आटपले की बाहेर यायचं, हात वगैरे धुवायचे. तुम्ही म्हणाल सर एवढं काय सांगताय सगळं इन डिटेल? तर इन डिटेल सांगण्याची गरज आहे. ते सगळं झालं की छान प्रकारे पुढची स्टेप कोणती? स्वच्छ हात धुवून झाले की ब्रश घ्यायचा, स्वतःचाच ब्रश घ्यायचा आणि स्वतःनेच दात घासायचे. नाहीतर आई एवढं मोठं बाळ झालं तरी त्याला अंथरुणातून उठवते आणि बाळा दात घासते तुझे मी, हे असं करत असेल तर ते अतिशय चुकीचं ठरेल. तर ब्रश मस्तपैकी करायचा, चूळ वगैरे भरायची. त्यानंतर आपलं सगळे कपडे आपल्या आंघोळीला लागणारे सगळे ताब्यात आपण आपले घ्यायचे आणि आंघोळीला जायचं. ऑर्डर सोडायची नाही, हे आई टॉवेल आणून दे, बाबा मला बनियन आणून द्या, माझा फ्रॉक आणून द्या, नको. स्वतःचे कपडे स्वतः घ्यायचे. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली. आंघोळ नुसते घेतलं पाणी होतं म्हणजे झालं नाही, व्यवस्थित अंग आपलं स्वच्छ करा. स्वच्छ आंघोळ केली, बाहेर आलं की मस्तपैकी आपल्या शाळेची तयारीला लागायचं. मग तेवढ्या वेळेमध्ये काय करायचं? तुम्ही उठल्या तरी व्यायाम करू शकता, किंवा आंघोळ वगैरे झाली की जरा कुठेतरी आपले हात वगैरे हलवले, मान वगैरे हलवली, जरा 4-5 उठाबशा काढल्या तरी चालू शकतात आपल्या वेळेनुसार. आंघोळीच्या आधी करा किंवा नंतर करा. हे सगळं झालं की शाळेचं दप्तर आपलं, आई मला माझी बॅग भरून दे, अशी ऑर्डर सोडायची. आता आपण लहान आहोत का? आपली बॅग उचलायची, आपलं टाईम टेबल आहे त्याप्रमाणे भरायचं आणि घेऊन यायचं. आपल्याला घाण सवय काय असते आपल्या विद्यार्थ्यांना, आणि माझं ऑब्झर्वेशन, मॅडमचं ऑब्झर्वेशन आहे, त्यात एक घाण सवय काय, आपल्याला जे भेटेल ते बॅगेत भरायचं, पाठीवर बॅगेचं ओझं घ्यायचं आणि शाळेत यायचं. मग पालक आम्हाला फोन करणार, सर किती माझ्या मुलाची किंवा माझ्या मुलीची बॅग जड आहे. मग त्यांना आम्ही सांगून थकतो, अहो तुमच्या मुलाला सांगितलं आहे जेवढे लेक्चर असतील तेवढ्याच गोष्टी आण, जादाची पिशवी शाळेत ठेव, जे नको ते शाळेत ठेवता येईल, जे काही 2-3 तासिका असतील 2-3 तासिकांचा किंवा विषयांचा अभ्यास असेल ते मटेरियल घेऊन घरी जा. आता आपल्याकडे कंडिशन कशी आहे? स्वतःच्या वजनापेक्षा बॅगेचं वजन जास्त आहे, बरोबर आहे?
इथून पुढे आजपासून प्रत्येकाने आपल्या तासिकेनुसारच दप्तर भरून आणायचं. सूचना क्रमांक 1 कळाली. पालकवर्गाने सुद्धा ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. जादाची एखादी पिशवी सोबत ठेवायची वर्गात, बरोबर आहे. जेवढं असेल, हां ठीक आहे, आज इंग्लिश विषयाचा अभ्यास आहे, गणिताचा अभ्यास आहे, मॅथ्स किंवा आपल्या मराठी विषयाचा अभ्यास आहे, तेवढंच घेतलं, त्या पिशवीत टाकलं, मस्तपैकी डुलत जायचं मस्तपैकी घरी हातात पिशवी घेऊन. हे उगच पाठीवर ओझं घेऊन पोक काढत वाकत जातो आपण. त्याच्याने आमचं काही नुकसान होत नाही आहे. नुकसान कोणाचं होतं आहे? तुमचं नुकसान होतं आहे. काय होतं नुकसान, कोण सांगेल? हां, मोठ्या आवाजात सांगशील का रे बाळा? आपला जो मणका असतो त्याच्यावरती जोर पडतो. मणक्यावरती जोर पडतो, पाठ दुखते, कंबर दुखते, मग नंतर त्रास निर्माण होतात. तर त्या त्रासाला प्रतिबंध आपण आत्ताच घालूया. सगळ्यांना सूचना कळाली? समजलं? देवाने तोंड दिलंय, सूचना लक्षात आली सगळ्यांना? आजपासून बॅगेचं ओझं कमी असेल. आवश्यक तेवढं साहित्य तुम्ही आणणार आहात. मला प्रॉमिस देताय? प्रॉमिस? ओके, छान. त्यानंतर पुढची स्टेप, शाळेत आल्यावर आपल्या तासिकेला सर्व शिक्षक येतात. शिक्षक तासिकेला आले की आपण व्यवस्थित शिकतो. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक गोष्टीची कमतरता आहे, हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आपल्या लोकांना ऐकण्याची सवय कमी आहे, लिसनिंग स्किल. सांगू कसं? आपल्याला घाई असते. सरांनी शिकवताना, मॅडमनी शिकवताना पहिलं वहीत लिहून घ्यायचं. सर आत आले, आपल्या वर्गात आहेत काही विद्यार्थी, मी आत आलो, यायच्या आधी सर चेक माय होमवर्क, सर हा अभ्यास घ्या. मग मी काय डायलॉग वापरतो? कोण सांगेल माझा डायलॉग? हां, मसाळ. मी जाऊ. म्हणजे काय, आम्हाला माहिती आहे काय तुम्हाला शिकवायचं आहे काय, पण ऐकण्याची सवय लागा. आधी आम्हाला बोलू दे, तुम्ही ऐका आणि मग विचार करा आणि मग पुढची क्रिया करा. कळतंय? आजपासून एक सवय लावायची. आई बाबा, घरातले सगळे नातलं, तसे शिक्षक वर्ग, त्यांचं पहिलं ऐकून घ्यायचं. ऐकून, हे देवाने दिलेले सुंदर कान आहेत ना, काय त्याचा वापर करायचा ऐकण्यासाठी. छान ऐकून झालं की पुढची कृती करायची. आपल्या कामावर आपण लक्ष द्यायचं. सर तो बघा काय करतोय, मॅडम ती बघा काय करते, आपल्याला काय करायचं आहे, काय गरज आहे का? स्वतःची प्रगती साधायची. शिक्षक जे सांगतील ते ऐकायचं. शिक्षक तासिकेवरून घरी वर्गातून दुसऱ्या वर्गात गेले की तेवढ्या वेळेत आपण काय करायचं? उठायचं, उड्या मारायच्या, एकमेकाला चिडवायचं, हे प्रयोग करायचे. बरोबर? काही जण हो म्हणतायत. मग काय करायचं, कोण सांगतं? हां, रीडिंग करा ना. LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. लिसनिंग काय करायचं मी तुम्हाला शिकवलं. स्पीकिंग तर तुमचा अतिशय आवडता विषय, बरोबर की नाही? रीडिंग, आता रीडिंग पण आपलं इथं डेव्हलप होतोय. कोण शिक्षक नसेल, चला कोणीतरी वर्गातलं विद्यार्थी जो निकम सरांचा आवडता आहे तो आता पुढे येईल, हां वाचायला सुरुवात करेल, बाकीचे ते ऐकतील, रिपिटेशन करतील, लिसनिंग पण लक्षात येईल आणि रीडिंग स्किल पण वाढेल. बरोबर आहे? असं करायचं. ते झाल्यानंतर वेगवेगळ्या तासिका आपल्या होतात. शक्यतो आपली जागा सोडायची नाही कारणाशिवाय. ते झाल्यानंतर लंच ब्रेक, जेवणाचा, मध्ये शॉर्ट ब्रेक वगैरे असतात. शक्यतो अशी सवय लावा की शॉर्ट ब्रेकला असेल, जेव्हा शॉर्ट ब्रेक असेल तेव्हाच मला टॉयलेटला जायचं आहे किंवा इकडे जायचं आहे, तिकडे ही सवय लावा शरीर. लंच ब्रेकला जेवताना मोठमोठ्याने बोलायचं, बरोबर ना? एक सवय लावा. जेवण्यापूर्वी ते जे काही अन्नपदार्थ आणता, आता हे मी करतोय, तुम्ही कोणालाही विचारू शकता. हात जोडायचे, परमेश्वराला प्रार्थना करायची की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या जीवनामध्ये अन्नाचा तुटवडा मला जाणवू नये, मला छान प्रकारे पदार्थ खायला मिळू दे. तर असं काही कुठं लिहिलेलं नाही दरवेळी वदनी कवळ घेता हेच म्हटलं पाहिजे. ते म्हटलं तर उत्तमच. ती भोजन प्रार्थना आहे. येते सगळ्यांना? कोणाला येते? किती उभी राहा, जरा बोलून दाखव. सगळ्यांनी जरा इथं उभी राहा, सगळ्यांनी रिपीट करा तिला. हात जोडा. भोजन प्रार्थना आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. हां, वदनी कवळ घेता, वदनी कवळ घेता, नाम घ्या श्री हरीचे, नाम घ्या श्री, सहज हवन होते, सहज हवन होते, नाम घेता मुखाचे,
नाम घेता तुकाचे जीवन करी जीवित्वा जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवरण लोहे वाणीचे यज्ञ कर्म जाणीजे यज्ञ कर्म. छान. ही भोजन प्रार्थना आहे. ही बोलण्याचा प्रयत्न करा. हळूहळू पाठांतर होईपर्यंत आपण स्वतः प्रार्थना आपली तयार करायची. परमेश्वरा मला शेवटच्या श्वासापर्यंत छान छान पदार्थ खायला मिळू दे. कळालं का? माझं चांगलं पोषण होऊ दे. ज्यांनी मला हे अन्न दिलेलं आहे माझ्या आईने तिला सुखात ठेव. आपल्यावर आहे चांगल्या गोष्टी. झालं संपलं. जेवताना घ्यायचा घास, इकडून चपाती कोंबायची, इकडं चपाती कोंबायची आणि मग चावत चावत बसायचं. नाहीतर चावायचं पण नाही, डायरेक्ट गिळायचं. हां, ही सवय असते प्राण्यांना. काय म्हणतात मॅडम त्याला? रवंथ करणे. रवंथ करण्याची सवय असते प्राण्यांना. ते काय करतात, आधी पटापट पटापट खाऊन घेतात, चावत वगैरे नाही जास्त. आणि हा गाय बरोबर आहे. आणि नंतर निवांत एका ठिकाणी बसतात, परत सगळं तोंडामध्ये येतं, मग चावून चावून. आपण माणूस आहोत ना, माणूस आहोत ना. मग माणसाचा पॅटर्न वेगळा आहे. एक घास 32 वेळा, 64 वेळा, 100 वेळा, 200 वेळा चावा. चावून 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 तो बारीक केल्यानंतर गिळा. आपली लाळ त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. म्हणजे पोट दुखतंय, जंत होत आहेत, हे सगळं निघून जाईल. जेवताना पाणी प्यायचं नाही. मी पितो का? मी पित नाही. जेवताना फक्त जेवायचं. छोटे छोटे घास खाल्ले की ताण लागत नाही, तिखट लागत नाही. जेवून झालं की थोड्या वेळाने पाणी प्यायचं. कसं प्यायचं? बाटली अशी वर धरायची, आ करायचा आणि घटा प्यायचं. बरोबर ना? व्यवस्थित तोंड लावा ना बाटलीला, चालतंय. नसेल सवय तर अलगद अलगद पाणी प्या, एक एक घोट प्या. बरोबर का भार्गव? कंटाळा आला काय? हां. पाणी पिऊन झालं, सर्व जेवून झालं की हां, अन्नदाता सुखी भव, म्हणजे ज्याने मला कोणी अन्न दिलं आहे त्याला सुखात ठेवलं. त्यानंतर काय करायचं? बाजूला चपाती पडली असेल, काहीतरी भाजी सांडली असेल, ती तशीच ठेवायची. बरोबर ना? काय करायचं? ते खरकट आहे ते उचलायचं आणि आपलं डस्टबिनमध्ये किंवा इतर ठिकाणी एकत्र करून ठेवायचं. बरोबर आहे? त्यानंतर परत आपल्या तासिका, दुपारचे 1-2 वाजलेले आहेत, परत रिपिटेशन तेच. टॉयलेटला गेल्यानंतर किंवा आपल्या स्वच्छतागृहात जेव्हा आपण जातो तेव्हा योग्य ते पाण्याचा वापर करा. बरोबर आहे? ते झाल्यानंतर पुन्हा आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित. शिक्षक शिकवताना काय शिकवत आहे? 3 वाजले की काय करायचं? बेल वाजली की पहिली रेस लावायची. पहिला बसमध्ये कोण जातो? बरोबर ना? मी बघतो ना नेहमी. ती सवय पहिली घालवा. घरी कधी आपण जात नाही का? घरी जातो ना, मस्तपैकी छान प्रकारे आनंदात आपण शाळेत येतो, तसं आनंदात घरी जायचं. आता जाताना बॅग ते ओझं परत पाठीवर. ओझं कोण घेतं माहिती आहे? ओझं जास्त गाढव असतं ना, गाढव. म्हणजे आजपासून जो ओझं घेईल त्याला मी हात मारणार त्याप्रमाणे. चालेल? मग ओझं आपलं घेण्यापेक्षा हातात पिशवी घ्यायची मस्तपैकी आपली चांगली छान प्रकारे. हां, निकम सर मला आज फक्त या 2 सब्जेक्टचा अभ्यास आहे. मस्तपैकी डुलत जायचं घरी आनंदात. घरी गेल्यानंतर पिशवी फेकायची, मग ठेवायची व्यवस्थित. हातपाय धुवायचे, आईला भेटायचं, बाबांना भेटायचं. किती मुलं सकाळी येताना आई वडिलांच्या पाया पडतात किंवा रात्री संध्याकाळी देवपूजा केल्यावर पाया पडतात? मी पडतो, कोणालाही विचार. मी सकाळी येताना पाया पडतो, जाताना घरी गेलो की मस्त माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली की पाया पडतो, आशीर्वाद घेतो. मोठ्यांचे आशीर्वाद घ्याल का? हां, नेहमी खोटं बोलायची सवय लावून घ्याल ना. मग खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हात खाली घाला. या सगळ्या गोष्टी पाळल्या, या सगळ्या गोष्टी समजल्या तर तो माणूस विद्यार्थी, हुशार विद्यार्थी म्हणून गणला जातो. त्यानंतर घरी गेल्यानंतर थोडंसं खेळा. मी असं म्हणणार नाही गेल्या अभ्यासाला बसा, नाही, खेळलं पण पाहिजे. थोडं खेळा. पालकवर्ग हो, आपल्या पाल्यांना थोडासा वेळ खेळायला द्या. काय खेळायला द्या? मोबाईल हातात घ्या. हां, मग आउटडोअर गेम्स आर इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. जरा घरी गेलात की घरातनं बाहेर पडा, उड्या मारा, दोरी उड्या खेळा. हां, किंवा मित्रांसोबत पकडापकडी खेळा, क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा. हां,
सायकल चालवा. नाही नाही, तसं नाही करायचं. आम्हाला सर तसं आवडत नाही. आम्हाला बेडवर असा पाय टाकून, टेबलावर पाय टाकून, हातात मोबाईल, आम्ही त्याच्यावर रेस खेळतो ना. आजपासून जो विद्यार्थी मोबाईलला हात लावेल त्याच्या पालकांनी लक्षात ठेवायचं, आपला पाल्य प्रगती करणार नाही. आपल्या पाल्याची प्रगती साधायची असेल तर मोबाईल पहिला दूर करायचा. कळालं? हां, मोबाईल कधी वापरायचा? खरंच काहीतरी गरजेचं आहे तर पालकांच्या मार्गदर्शनाखाली वापरा. तुम्ही म्हणाल सर तुम्ही ही व्हिडिओ क्लिप पाठवता पण तेव्हा मोबाईलवरच बघणार ना. पण खाली माझ्या व्हिडिओ क्लिपच्या खाली टीप असते, टीप स्पेशल मेसेज असतो. काय असतो? काय मेसेज असतो सांगा, कोण सांगेल? नेहमी टीप असती की पॅरेंट्सनी बघा आणि मुलाला Yes. नंतर सांगा. पालकांनी बघा, पालकांनी ती व्यवस्थित समजून घ्या आणि मग आपल्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सांगा. मार्गदर्शनाखाली, आपल्या कंट्रोलमध्ये. नाहीतर हा घे मोबाईल, बघ सरांची व्हिडिओ, नको तसा अभ्यास नको, मी व्हिडिओ बंद करेन. करू बंद? सूचना कळाल्या? डब्यामध्ये फक्त पनीरच आणता, डब्यामध्ये फक्त चण्याची पोळीच आणता, डब्यामध्ये फक्त आवडती भाजीच आणता, हे आता बंद करा. जरा कधीतरी आठवड्यातनं एकदा पालेभाजी आणा. मला पण आवडत नाहीत भाज्या जास्त, पण मी मेथीची भाजी खातो. म्हणजे आवडते ती तरी खाऊ शकतो ना आपण. मेथीची भाजी आहे, मुळ्याची भाजी आहे, पालकची भाजी आहे. पण आम्हाला डब्यात काय आवडतं? कुरकुरे, चिप्स. नका खाऊ, कमी करा प्रमाण. कळालं? सगळ्यांनी एक सवय लावा, आपल्या वेळा फिक्स करायच्या. वेळ सकाळी, मी सकाळी 8 वाजता अर्धी भाकरी खातो, चहा पितो. चहा प्यायल्यानंतर दिवसभर मी चहा पित नाही. 12:30 वाजता मी जेवतो. जेवल्यानंतर संध्याकाळी मी मध्येच एखादं फळ मिळालं तर खातो, नाहीतर संध्याकाळी घरी जाऊन जेवतो. माझ्या जिभेला पण कधी कधी इच्छा होते ना वडापाव खायची, कधी कधी पाणीपुरी खायची, शेव क्वचित कधीतरी ठीक आहे, एकदम कंट्रोल करायचं नाही. पण चांगले पदार्थ खा. सारखं रोज वडा, पॅटीस, मग पॅटीस खाल्लं की फॅटीस होतो माणूस काय, आणि वडापाव खाल्ला की वड्यासारखा असा मस्तपैकी. त्यामुळे चांगले पदार्थ खा. रात्री झोपताना आईला सांगायचं मला 1 ग्लास दूध देशील का, 1 ग्लास दूध प्यायचं मस्तपैकी आणि मस्त आनंदात झोपायचं. उठताना आणि झोपताना नियम पाळायचे की झोपताना मी दिवसभर काय केलं, चांगलं काम, काय वाईट काम केलं, याची पूर्ण हिस्ट्री आपल्या मेंदूला सांगायची. मेंदूला पूर्ण की हां मी दिवसभर हे केलं, मी निकम सरांना उलटं बोललो, मी निकम मॅडमना असं म्हटलं, मी मोरे सरांना असं म्हटलं, मी नाही मी आमच्या ह्या सरांना चांगलं म्हटलं, त्यांच्याशी गप्पा मारलं. जे आठवते ते करा. आणि रात्री झोपताना सांगा ज्यांना मी दुखावलंय त्यांची मी माफी मागतो आणि मी शांतपणे झोपतो. असं ज्याचं शेड्यूल असेल त्या विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी म्हणून म्हटलं जातं. आता इथून पुढे येणाऱ्या ज्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये माझा एक प्रश्न ठरलेला असतो, निबंध लिहा, आदर्श विद्यार्थी कसा असावा. काय म्हणतोय? आदर्श विद्यार्थी कसा असावा. अजून काय पाहिजे तुम्हाला? ही निबंधाची माहिती कळाली? माहिती पूर्ण निबंधच झालं की नाही? तर सगळ्यांना मी सांगितलेलं कळालं. चांगले वागणार, आजपासून नियम पाळणार. दुसरा काय करतोय आपल्याला माहिती नाही, आपण चांगलं वागायचं. एखादा म्हणेल का माहिती आहे, किती शहाणा आहे रे हा, उगाच काय पण आम्हाला हे करतो, आम्हाला सांगतो चांगलं वागा, हे वागा. त्याला म्हणायचं ओम शांती, खूप छान, मी शहाणा आहे, मी शहाण्यासारखं वागा. तुला वागायचं असेल तर वाग, नाहीतर तू तुझ्या पद्धतीने वाग. आजपासून किती विद्यार्थी चांगले विद्यार्थी म्हणून राहणार, घडणार. मला प्रॉमिस द्यायचं. प्रॉमिस, सगळ्यांनी प्रतिज्ञा करायची. प्रतिज्ञा, हात पुढे. आजपासून मी खोटं बोलणार नाही. मला ते नाही बोलायचं होतं. आजपासून मी खरं बोलणार. आजपासून मी मोठ्यांचं ऐकणार. हे तुम्ही बोलायचं आहे, मी ऐकणारच आहे, तुम्ही बोलायचं आहे. तर आजपासून मी आदर्श विद्यार्थी होणार. जे जे निकम सरांचे आवडते आहेत
हुशारच असतात ना. पण ते कधी माझे जे नियम आता मी जे तुम्हाला सांगतो हात खाली करा ते पाळल्यावर हुशार होतो. तर अशी आशा बाळगतो सर्व पालक वर्गांना दिलेल्या सूचना लक्षात आल्या असतील. आपल्या पाल्यांकडून अशा पद्धतीने विविध उपक्रम विविध ॲक्टिव्हिटी करून घ्या आणि तरच आपल्या पाल्यांची प्रगती नक्की होणार आहे. मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि